Hello friends, good morning. Welcome to AV number 11, part number 11. We turn to next topic, setting E3. Cite various references or lines from the extract that tells us about the time and period of the events. Cite various references from the extract that tell us about the line and सॉरी टाइम अँड पिरियड ऑफ द इव्हेंट्स. तर आपल्याला अशा प्रकारच्या ओळी शोधायच्या आहेत की ज्या संपूर्णपणे कालखंड आणि त्या ठिकाणी जी वेळ आहे ती दाखवत आहेत. अशा ओळी आपल्याला शोधायच्या आहेत की ज्या टाईम आणि पिरियड दाखवणाऱ्या आहेत. तर लाईन्स ज्या आहेत त्या ठिकाणी तर या ठिकाणी द नॉव्हेल हॅज अ कॉम्प्लेक्स प्लॉट इन्व्हॉल्विंग सर्व्हिस इन इंडिया, रिबेलियन ऑफ 1857 अँड सिक्रेट पॅक्ट बिटवीन फोर कन्व्हिक्ट्स. ही जी कादंबरी आहे या कादंबरीमध्ये अतिशय कॉम्प्लेक्स प्लॉट आहेत. अतिशय व्यामिश्र पद्धतीने म्हणा किंवा अतिशय गुंतागुंतीचे प्लॉट्स त्या ठिकाणी असल्याकारणाने त्यात काही ज्या घटना आहेत त्यात आहे रिबेलियन ऑफ 1857 त्या ठिकाणी आलेली आहे की 1857चा जो उठाव आहे त्याबद्दलचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. अँड सिक्रेट पॅक्ट बिटवीन फोर कन्व्हिक्ट्स आणि ते जे चार गुन्हेगार आहेत एक प्रकारे दोषी आहेत आरोपी आहेत की ज्यांनी तो खजिना जो आहे आग्र्याचा चोरलेला आहे ते त्यांचाही त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. त्या बाबतीत काही ओळी ज्या आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या लाईन्स ज्या आहेत त्या द डेट आस्क होम्स ही डिसॅपियर्ड अपॉन 3rd ऑफ डिसेंबर 1878 नियरली 10 years ॲगो. जेव्हा होम्स विचारतात त्या मुलीला मेरीला विचारतात त्यावेळेला ती म्हणते की ही डिसॅपियर्ड अपॉन 3rd ऑफ डिसेंबर 1878 नियरली 10 years ॲगो. तर 10 वर्षांपूर्वी 3 डिसेंबर 1878ला ते माझे वडील जे आहेत इथून गायब झाले. तर अशी ओळ त्या ठिकाणी आलेली आहे आपल्या कादंबरीमध्ये. आणि ती काय दाखवते आहे तर अराउंड 1857 टू 1878 द स्टोरी बिगॅन टू अनफोल्ड. तर ही जी कथा आहे ती 1857 तर 1878 हा कालखंड त्या ठिकाणी दाखवणारी आहे. द ग्रेट अनरेस्ट ऑफ 1857 अँड इन 1878 मेरीज फादर टेलिग्राफ हर अपॉन हिज सेफ रिटर्न फ्रॉम इंडिया. तर 1878मध्ये त्या ठिकाणी मेरीच्या वडिलांनी टेलिग्राम त्या ठिकाणी केला आणि ते भारतामध्ये येत आहेत असं त्यांनी सांगितलं. रिक्वेस्टेड हर टू मीट हिम इन लँगहॅम हॉटेल इन लंडन. आणि त्यांनी सांगितलं तिला की ते लँगहॅम हॉटेल लंडनमध्ये त्या ठिकाणी येणार आहे तर तू तिथे येऊन मला भेट असं त्यांनी तिला सांगितलं. तर असे हा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर अजून काही लाईन्स त्या ठिकाणी आहेत. होम्स डिस्कवर दॅट मेजर शोल्टो हॅड डायड इन 1882. मेजर शोल्टो जो आहे तो 1882मध्ये त्या ठिकाणी मृत पावलेला आहे असं शेरलॉक होम्स शोधून काढतात. त्या ज्या ओळी त्या ठिकाणी आलेल्या आहेत कादंबरीमध्ये त्या ओळी अशा आहेत. अबाउट 6 years ॲगो अपॉन 4th ऑफ मे 1882 अँड ॲडव्हर्टाइजमेंट कॉपर्ड. तर 6 वर्षांपूर्वी 4 मे 1882ला त्या ठिकाणी एक ॲडव्हर्टाईज त्या ठिकाणी मला मिळाली असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हा उल्लेख त्या ठिकाणी ती ओळ जी त्या ठिकाणी आलेली आहे कादंबरीमध्ये. आफ्टर अराउंड 5 years ऑफ हिज डिसॅपिरन्स मेरी रिसिव्ड अ मॅसेज थ्रू न्यूजपेपर. तर वडिलांच्या 5 वर्षानंतर त्या ठिकाणी एक मॅसेज तिला आलेला आहे आपल्या मेरीला. शी बिगॅन रिसिव्हिंग पर्ल्स अँड होम्स डिस्कवर दॅट द सेम इयर शोल्टो हॅड डाईड. आणि त्याच वर्षीपासून तिला काही मोती जे आहेत त्या पाकिटात तिला आलेल्या आहेत. त्यावरनं त्या ठिकाणी असं म्हणणार आहोत आपण की होम्सला असं कळलं शेरलॉक होम्सला की त्या ठिकाणी शोल्टो त्याच वर्षी त्या ठिकाणी मृत पावलेला होता आणि नंतरच त्या ठिकाणी हे जे मोती आहेत ते तिला मेरीला मिळायला लागले. याचा अर्थ नक्कीच काहीतरी अर्थार्थ त्याच्यात काहीतरी संबंध असावा असा एक निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे. तर पुढे आपण जाऊया अजून काय आहे ते सेकंड टॉपिक. हाऊ डज द series ऑफ ॲक्शन्स गो फ्रॉम लंडन टू इंडिया एक्सप्लेन बाय सायटिंग रेफरन्सेस फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. तर या ठिकाणी हे जी काही घटना आहेत ह्या लंडन टू इंडिया अशा त्या ठिकाणी घडता आहेत. एक्सप्लेन बाय सायटिंग रेफरन्सेस फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. तर असा काही रेफरन्स त्या ठिकाणी आलेला आहे का त्या आपल्या उतार्यामध्ये की जो त्या ठिकाणी दाखवतो आहे की ही ज्या घटना आहेत त्या लंडन टू इंडिया अशा त्या ठिकाणी घडत आहेत. तर आपण ते म्हणू शकतो.
Mary's father was an officer in an Indian regiment. Mary was sent home when she was quite a child. Mary's father was an officer in an Indian regiment. तर भारतीय सैन्यामध्ये त्या ठिकाणी मेरीचे वडील हे अधिकारी म्हणून काम करत होते आणि मेरीला त्यांनी त्या ठिकाणी लंडनमध्ये ठेवलं होतं शिकण्यासाठी. मेरीज फादर डाईड अँड शी वॉज प्लेस इन अ बोर्डिंग ॲट एडिनबर्ग. त्या ठिकाणी मेरीचे वडील वारले आणि त्यांनी तिला बोर्डिंगमध्ये एडिनबर्गच्या ठेवलेलं होतं. हा एक रेफरन्स त्या ठिकाणी आलेला आहे. इन 1878 मेरीज फादर हु वॉज सिनियर कॅप्टन ऑफ हिज रेजिमेंट ऑप्टेन 12 months लिव्ह अँड केम होम. 1878मध्ये मेरीच्या वडिलांना एक 12 महिन्याची त्या ठिकाणी रजा मिळाली आणि ती रजा उपभोगण्यासाठी त्या ठिकाणी ते आपल्या घरी परत आले लंडनमध्ये. ही टेलिग्राफ मेरी फ्रॉम लंडन दॅट ही वॉज सेफ. त्यांनी लंडनहून आपल्या मुलीला टेलिग्राफ केला की ते अतिशय सुखरूपपणे परत आलेले आहेत लंडनमध्ये असं त्यांनी सांगितलं. मेरी वेंट टू लँगहॅम हॉटेल व्हेअर शी वॉज इन्फॉर्म दॅट कॅप्टन मॉसन वॉज स्टेईंग देअर बट द नाईट बिफोर ही वेंट समवेअर नेवर टू रिटर्न. जेव्हा ती मेरी आपल्या वडिलांना भेटण्यासाठी लँगहॅम हॉटेलला जाते त्यावेळेला तिला सांगण्यात येतं की कॅप्टन मॉस्टन जे आहे ते रात्री परत आले होते पण त्यानंतर ते गेले कुठेतरी पण अजूनही परत आले नाही असा निरोप त्या ठिकाणी तिला दिला गेलेला आहे. त्यानंतर आहे नंबर 3. द एक्स्ट्रॅक्ट बिगिन्स व्हेन मॉरी मॉर्सन मीट्स शेरलॉक होम्स ॲट द हाऊस. हा जो उतारा आहे तो मेरी मॉर्सन जी आहे ती शेरलॉक होम्सला त्या ठिकाणी भेटते. आफ्टर दॅट होम्स डॉक्टर वॅटसन अँड मेरी व्हिजिट सम प्लेसेस इन लंडन. एक्सप्लेन इन डिटेल द व्हेरियस प्लेसेस मेन्शन इन द एक्स्ट्रॅक्ट. तर हे ठिकाणी काही ज्या जागा आहेत आफ्टर दॅट होम्स डॉक्टर वॅटसन अँड मेरी व्हिजिट सम प्लेसेस इन लंडन. एक्सप्लेन इन डिटेल द व्हेरियस प्लेसेस मेन्शन इन द एक्स्ट्रॅक्ट. अशा कोणत्या कोणत्या जागा आहेत की त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत ह्या उतार्यामध्ये की होम्स डॉक्टर वॅटसन आणि मेरी तिथून त्या ठिकाणी जाता आहेत. अशा कोणत्या कोणत्या जागा आहेत त्या जागांची वर्णनं ह्या ठिकाणी आलेली आहेत. कोणते कोणते प्लेसेस या ठिकाणी आलेले आहेत तर ते आपल्याला सांगायचे आहेत. तर या ठिकाणी लिसियम थिएटर नावाचा एक थिएटर आलेला आहे त्याचा उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे लिसियम थिएटर. तर मेरी इज आस्क्ड टू कम टू लिसियम थिएटर अलॉंग विथ हर 2 फ्रेंड. मेरीला सांगितलं गेलेलं आहे त्या चिठ्ठीमध्ये की त्या ठिकाणी आपल्या 2 मित्रांसोबत त्या ठिकाणी तिथे त्या पत्रकर्त्याला भेटावं असं तिला सांगितलं गेलेलं आहे असं त्या थिएटरचा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. ॲज कॅब रॅटल टुवर्ड्स लिसियम थिएटर शेरलॉक मटर द नेम्स ऑफ स्ट्रीट्स. ज्या वेळेला ती कॅब जी आहे जी कार आहे त्या कारमधनं हे जाता आहेत त्या लिसियम थिएटरकडे त्यावेळेला अनेक ठिकाणांची नावं आपले शेरलॉक होम्स त्या ठिकाणी बोलता आहेत की हे ठिकाण असं असं आहे. तर त्यांनी जी ठिकाणांची नावं घेतली आहेत त्यात आहे रोचेस्टर रो, व्हिन्सेंट स्क्वेअर हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर व्हॅक्सऑल ब्रिज रोड, थेम्स रिव्हर, वर्ड्सवर्थ रोड, प्रायरी रोड, लार्क हॉल लेन, स्टॉकवेल प्लेस, रॉबर्ट स्ट्रीट, कोल्ड हार्बर लेन अशा ठिकाणांची नावं पण त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहेत. तर प्लेसची नावं त्या ठिकाणी सांगायची होती. पुढे आपण जाऊया नंबर 5. डिस्क्राईब इन ब्रीफ द इम्पॉर्टन्स ऑफ द फॉलोइंग प्लेसेस इन द एक्स्ट्रॅक्ट. तर हे ठिकाणी जे काही 5 ठिकाणांची नावं आलेली आहेत त्यांचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आपल्याला सांगायचं आहे. लंडन, लिसियम थिएटर, एडिनबर्ग, आग्रा आणि अंदमान आयलँड. तर उतार्यामध्ये त्या ठिकाणी यांचा काय रेफरन्स आलेला आहे तर लंडनच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी जो रेफरन्स आलेला आहे तो आहे in December 1878 when Mary received a telegraph from her father who informed her that he was back from India and is stationed in London at Langham Hotel. तर मेरीला जो टेलिग्राम आलेला आहे आपल्या वडिलांकडनं ती लेंगहॅम हॉटेल लंडनमध्ये त्या ठिकाणी ते थांबलेले आहेत तर तू त्या ठिकाणी मला भेटायला असा टेलिग्राम तिला आलेला आहे. तर when Mary arrived there she was told that her father had gone out on previous night and not returned. तिला सांगितलं गेलं की ते निघून गेलेले आहेत आणि अद्यापही ते परत आलेले नाही आहेत. Mary arrived there she was told that her father had gone out the previous night and not returned. Despite all efforts no trace was found. So again London plays an important role as Mary contacts her father's only friend मेजर जॉन शोल्टो. त्या ठिकाणी आता लंडनमध्ये राहणारे जे मेजर जॉन शोल्टो आहे त्यांना ती मेरी कॉन्टॅक्ट करते आहे आपल्या वडिलांसंदर्भात विचारते आहे. हु लिव्ड इन इंग्लंड. शोल्टो टू पासेस अवे इन 1882 1882 ते पण त्या ठिकाणी मृत झालेले आहेत. अँड एव्हर सिन्स हिज डिमाइज मेरी गेट्स पर्ल्स इच इयर
अँड फायनली अ लेटर आस्किंग हर टू कम मीट थेडियस शोल्टो. तर त्या ठिकाणी त्यांच्या मृत्यूपश्चात मेरीला दरवर्षी एक मोती जो आहे तो त्या ठिकाणी मिळतो आहे. आणि शेवटी त्या ठिकाणी थेडियस शोल्टोकडनं त्या ठिकाणी द सन ऑफ लेट मेजर शोल्टो, की जो मेजर शोल्टो यांचा मुलगा आहे त्याच्याकडनं तिला त्या ठिकाणी बोलवणं येतं. थेडियस कन्फायनर टू मेरी दॅट हिज फादर हॅड मेट मेरीज फादर द नाईट ही डाईड टू डिवाइड द प्रेसियस ट्रेझर. त्या ठिकाणी तो सांगतो की तुझे वडील आणि माझे वडील त्या ठिकाणी एकमेकांना भेटले होते आणि संपत्तीवरनं त्यांच्यामध्ये काहीतरी वाद झाला आणि त्यातच तुझे वडील त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले असंही तो सांगतो. द डेट द डेथ टू कॉज ड्यू टू फिस्ट अँड फ्युरी बिटवीन देम. सो ऑन द डेट ऑफ डाईंग शोल्टो रिक्वेस्टेड हिज सन्स टू कॉन्टॅक्ट. तर पण ज्या दिवशी माझे वडील वारले त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही त्या मुलीला कॉन्टॅक्ट करा आणि तिला पण त्या ठिकाणी या खजिन्यातला शेअर द्या असं माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही तुला कॉन्टॅक्ट केलेला आहे असं त्या ठिकाणी ते थेडियस शोल्टो जो आहे तो तिला सांगतो आहे. तर अशा पद्धतीने लंडनचा उल्लेख जो आहे तो त्या ठिकाणी केला गेलेला आहे. अजूनही त्या ठिकाणी पुढे आपण त्या ठिकाणी बघितलं तर मेरी अँड गिव्ह हर द शेअर. लंडन होल्ड्स अ ग्रेट व्हॅल्यू ॲज द स्टोरी स्टार्ट्स इन लंडन. ही कथा जी आहे ती मुळातच लंडनमध्ये घडते आहे. मेरी अप्रोचेस होम्स इन लंडन. मेरी त्या ठिकाणी लंडनमध्येच त्या ठिकाणी होम्सला भेटते आहे. टुगेदर द ट्रायो गो टू द थिएटर टू मीट शोल्टो सन इन लंडन. तिघंही त्या ठिकाणी शोल्टोच्या मुलाला भेटण्यासाठी लंडनला जात आहेत. व्हेरियस स्ट्रीट्स ऑफ लंडन ऑल्सो फाइंड्स रेफरन्सेस. आणि त्या ठिकाणी अनेक रस्त्यांचं वर्णन, अनेक ठिकाणांचं वर्णन जाताना आलेलं आहे. असं ते लंडनचं महत्त्व या ठिकाणी या संपूर्ण पॅसेजमध्ये आहे. त्यानंतर आलेलं आहे आग्रा. लिसियम थिएटर जे आहे, लिसियम थिएटरचं काय इथे इम्पॉर्टन्स आलेलं आहे. मिस मॉस्टन रिसिव्ड अ लेटर वेअर शी वॉज आस्क्ड टू बी ॲट लिसियम थिएटर्स थर्ड पिलर फ्रॉम लेट. तर मिस मॉर्सनला जे पत्र आलेलं आहे त्या पत्रात असा उल्लेख केलेला आहे की त्या ठिकाणी तिने लिसियम थिएटरला भेटावं. लिसियम थिएटरमध्ये जो 3 नंबरचा डावीकडनं जो खांब आहे त्या खांबाजवळ तिला भेटावं असं सांगितलं गेलेलं आहे. इट वॉज क्लिअरली मेन्शन इन द लेटर दॅट शी कॅन गेट 2 फ्रेंड्स अलॉंग इफ शी ड्रेडेड गोईंग अलॉन. तर त्यात असंही म्हटलं गेलेलं आहे की तिने 2 तिच्या मित्रांना आणलं तरीही चालेल जर ती घाबरत असेल तर. बट फ्रेंड्स शुड बी नॉट फ्रॉम पोलीस डिपार्टमेंट. पण एकच लक्षात ठेवावं की तिचा मित्र हा कुठलाही पोलीस डिपार्टमेंटचा नसावा. दिस लिसियम थिएटर होल्ड्स अ ग्रेट सिग्निफिकन्स ॲज स्टोरी अनफोल्ड्स देअर. तर त्या ठिकाणी ह्या लिसियम थिएटरला एक वेगळंच महत्त्व त्या ठिकाणी आलेलं आहे. थेडियस ॲट लिसियम थिएटर एक्सप्लेन्स मेरी दॅट हर फादर हॅज लेफ्ट ट्रेझर फॉर हर. थेडियस जो आहे तो त्या ठिकाणी सांगतो आपल्या मेरीला की तिच्या वडिलांनी एक संपत्ती त्यांच्या पश्चात सोडून गेलेली आहे. ऑन हिज डेथ बेड द एल्डर शोल्टो रिव्हिल्ड टू हिज सन द एक्झिस्टन्स ऑफ द ट्रेझर. आणि मृत्यूशयीवर असतानाच त्या ठिकाणी त्या मेजर शोल्टोने सांगितलेलं आहे आपल्या मुलांना की त्या ठिकाणी जो खजिना आहे त्या खजिन्याचे 3 वाटे तुम्ही करावेत. बिफोर ही कुड टेल व्हेअर इट वॉज अ फेस ऑफ बियार्डेड मॅन ॲपियर्ड इन द विंडो अँड ओल्ड मॅन सफर्ड अ फॅटल हार्ट अटॅक. पण हे सगळं सांगत असतानाच त्या ठिकाणी मेजर शोल्टोने खिडकीमध्ये एक भयानक चेहरा बघितला. तो चेहरा जोनाथन स्मॉलचा होता आणि त्याच्यातच त्या ठिकाणी त्यांना अटॅक येऊन ते मृत्युमुखी पडले असा उल्लेख त्या ठिकाणी कादंबरीमध्ये आलेला आहे. त्यानंतर आलेला आहे आग्रा नावाचं जे ठिकाण या ठिकाणी आलेलं आहे. आग्रा जे आलेलं आहे ते बघूया आपण. द ट्रेझर इज नेम आफ्टर द सिटी. तर ह्या ठिकाणी जी संपत्ती सापडलेली आहे ती आग्र्याला सापडलेली आहे. ॲज होम्स अँड वॅटसन गेट वेअर इन टू द investigation, they realized that Agra treasure has a history of being acquired and being whisked away either owing to murder or owing to disappearance. तर त्या ठिकाणी असा रेफरन्स आलेला आहे की ही जी संपत्ती आहे इतिहासकालीन त्या ठिकाणी ही संपत्ती होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी हे मर्डर जे आहे ते होत आहेत. द वुडन लेग मॅन जोनाथन स्मॉल इज कॉट बाय होम्स अँड ब्रॉट टू बेकर स्ट्रीट अलॉंग विथ अन आयर्न बॉक्स विच वॉज फाउंड ऑन द बोट. तर त्या ठिकाणी या सगळ्या पाठलागाच्या दरम्यान त्या ठिकाणी जोनाथन स्मॉलला त्या ठिकाणी बेकर स्ट्रीटला आणलं जातं, त्याला पकडलं जातं आणि त्याच्यासोबत त्या ठिकाणी एक जो खजिना आहे, आयर्न बॉक्स आहे, त्या ठिकाणी एक लोखंडी पेटी आहे, ती पेटी पण त्या ठिकाणी आणली जाते. आणि कॅप्टन स्मॉल जो आहे जोनाथन स्मॉल प्रोसीड टू रिले द स्टोरी ऑफ आग्रा ट्रेझर. आणि त्या ठिकाणी त्या आग्रा
मध्ये जी संपत्ती त्या ठिकाणी तिच्याबद्दलचा उल्लेख त्या ठिकाणी आपला जोनाथन सांगतो आहे की ती संपत्ती त्याला कशी मिळाली. विच बिगॅन वेन ही वॉज स्टेशन ॲज अ फोर्ट्रेस गेटकीपर इन इंडिया. तो सांगतो आहे की जेव्हा तो ह्या आग्रा किल्ल्यावर त्या ठिकाणी चौकीदार म्हणून काम करत असताना स्मॉल एक्सप्लेन दॅट ही वॉज अप्रोच बाय 3 अरब गार्ड्स अँड ऑफर्ड अ शेअर इन अ ग्रेट फॉर्च्यून इफ ही वूड हेल्प दे मर्डर द मॅन हू कॅरी इट. तर त्या ठिकाणी तो गेटकीपर असताना आग्र्याला त्या ठिकाणी रखवालदार असताना 3 अरब लोक त्याच्याकडे आले. त्यांनी सांगितलं की एक माणूस त्या ठिकाणी संपत्ती घेऊन इथे येतो आहे आग्र्याची, त्याला जर आपण त्याचा मर्डर केला तर आपण त्याच्याकडे ती संपत्ती त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्या संपत्तीमध्ये तुला पण आम्ही करून घेऊ, तर तू आम्हाला त्याच्यात मदत कर, असं म्हणून त्या ठिकाणी त्या कटात त्याला सामील करण्यात आलेलं आहे. आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी दस द थीम ऑफ द नॉव्हेल रिव्हॉल्व्स अराउंड द आग्रा ट्रेजर. संपूर्ण जी कादंबरीचा विषय आहे तो ह्या आग्र्याच्या भोवती फिरतो आहे आणि त्या पद्धतीने ही कादंबरी जी आहे ती पुढे सरकलेली आहे. थ्रूआउट द स्टोरी द अपीरन्स ऑफ द ट्रेजर लीड्स टू अ डायरेक्ट अँड ऑफन ट्रॅजिक चेंजेस इन द लाईव्ह ऑफ द कॅरेक्टर्स. तर ह्या संपूर्ण कथानकामध्ये पात्रांच्या बाबतीत काय काय वाईट अनुभव आलेले आहेत ते इथे आलेले आहेत. ते अशा पद्धतीने काही महत्त्व जे आहे ते आपण इथे बघितलं. इथे आपण थांबूया आणि पुढच्या टॉपिककडे वळूया.